विवेकाने ज्याने सुगठित समाजा टिकविले, महासिद्धांताचे गुढ रसिकत्व उकलिले, लसित रसे तर तरविला श्री भागवत तरू, तया ज्ञानेशा ते विमल मतीने वंदन करू. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सावरगाव पुण्यभूमी जेथे जन्म झाला, मिळविले आत्मज्ञान तपी पूर्ण झाला. दिली भेट देवे आले डोंगराला, नमस्कार माझा श्री संत भगवान बाबांना. काय वाणू आता न पुरे ही वाणी, मस्तक चरणी ठेवीत से, थोरी व सांडिली आपुली परिसे, नेनिसी उभेसे प्रस्तुत. कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान वैष्णव श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय. तुकोबारायांचा 5 चरणाचा अभंग. या अभंगाच्या माध्यमातून संत तुकोबाराय संतांचं जे कार्य आहे, संतांच्या लक्षणासह संतांच्या कार्याची पावती सांगत असताना, सांगतायत पण ती सांगत असताना अनिल वाचक काय या शब्दांनी या अभंगाची सुरुवात करतात. विठाला संत तुकोबाराय अभंगाची सुरुवात करत असताना प्रथम काय शब्द वापरतात. काय वाणो आता न पुरे ही वाणी, मस्तक चरणी ठेवितसे. तुकोबाराय म्हणतात परा, पश्चंती, मध्यमा आणि वैखरी हे वाणीचे 4 प्रकार आहेत. आपली जी वाणी आहे या वाणीनं मी माझ्या वर्णनाचा विषय म्हणजे संत, आणि या संतांचं वर्णन जर करायचं ठरलं तर त्या संतांचं वर्णन माझ्या वाणीनं शक्य नाही. तुकोबाराय या ठिकाणी लीनता घेत आहेत. कारण तुकोबाराय या संदर्भात थोडासा जर विचार केला तर जे तुकोबाराय आम्हाला सांगतात, वेदाचा तो अर्थ मासीच ठावा, हिरानी व्हावा ज्या वेदांचा अर्थ त्या तुकोबारायांनी छाती ठोकपणे सांगावं आणि म्हणावं. ऋग्वेद असेल, यजुर्वेद असेल, सामवेद असेल, अथर्ववेद असेल, हे मुख्य 4 वेद. या 4 वेदांचा मथितार्थ जर सांगायचं झालं तर दुसरं कोणीही सांगण्यापेक्षा आम्हीच सांगणार, आणि तो सांगितलाय तुकोबारायने. पण ते तुकोबाराय म्हणतात वेदांचा अर्थ काढणं सोपं आहे, पण संतांचं गुण वर्णन वाणीनं करणं अवघड आहे. आणि म्हणून काय वाणू आता न पुरे ही वाणी, मस्तक चरणी ठेवितसे, थोरी व सांडिली आपुली परिसे,
नेने शिव कैसे लोखंडासी. संतांना परिसांची उपमा देऊन परिसाची उपमा देऊन तुकोबाराय म्हणतात परीस आपल्याकडे खूप महात्म्य असताना देखील आपला मोठेपणा टाकून देतो आणि मोठेपणा टाकून देऊन लहानाकडे कसं जाऊ याचा विचार कधी करत नाही. आपला मोठेपणा बाजूला सारतो आणि आपल्यापेक्षा कनिष्ठाकडे जाऊन त्याचा उद्धार करण्याचं कार्य परीस करतो. तसं तदरूप संतांनी थोरी व सांडिली आपुली परिसे नेने शिव कैसे लोखंडाशी. लोखंडाकडे जाऊन स्वतः उद्धार करण्याचं कार्य परिसृष्टी संतांनी केलं. कोणतं कार्य केलं? जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह कष्टविती परोपकार. जगाचं कल्याण व्हावं हा दृष्टिकोन डोळ्याच्या समोर ठेवला आणि हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून आपल्या स्वतःच्या देहाला कष्टवलं झिजवलं शिणवलं आणि जगाचं कल्याणच प्रत्येक गोष्टीमध्ये पाहिलं. बरं, हे करत असताना संतांच्या अंतःकरणाचा ठाव घेत असताना अंतःकरणात एक गोष्ट दिसून आली ती म्हणजे भूताची दया आहे भांडवल संता आपुली ममता नाही दे. स्वतःच्या देहाविषयीचं ममत्व त्यांच्या अंतःकरणात नसून इतरांच्या विषयी अंतःकरणामध्ये दयेचं भांडार आहे. आणि शेवटी तुकोबाराने सांगितलं हे जे संत आहेत त्या संतांच्या वाणीमधून अर्वाच्य भाषा निघत नाही. त्या संतांच्या वाणीमधून मुखामधून अमृत स्त्रवतय असे गोड शब्द निघत असतात. तुका म्हणे सुख पराविया सुखे अमृत हे मुखे स्त्रवतसे थोरी व सांडिली आपुली परिसे नेने शिव कैसे लोखंडाशी. विठाला विठोबा अभंगावर विवेचन करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो म्हणजे असा पुण्य पावन नगरी आसोला ग्रामदैवत हनुमंतरायाच्या दरबारात पांडुरंगाच्या समोर सेवा करण्याचा सुयोग किन निमित्त कारण कोणतंही कार्य कारणाशिवाय होत नाही. आजचा पवित्र असणारा दिवस 12 डिसेंबर आणि या दिवशी महाराष्ट्राची धडाडती तोफ वारकरी स्वरूपातील एक राजकीय नेतृत्व वक्रत्व कर्तृत्व आणि नेतृत्व यांचा जरा त्रिवेणी संगम असणारे भगवान बाबाचे भक्त असणारे भारताचे ग्राम विकास मंत्री सर्वांचे आराध्य असणारे स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या जयंतीचं औचित्य साधून ही पांडुरंगाच्या दरबारामध्ये असणारी सेवा आहे. आणि या सेवेसाठी जमलेला आपल्या गावातील तरुण वर्ग भाविक वर्ग सर्वांच्या चरणी हृदयातून प्रणाम करून आपण कीर्तनाकडे वळूया. विठाला तुकोबार आहे. ज्या वेळेला गाथा लिहितायत गाथा म्हणजे तुकोबारायचा पंचम वेद आहे. चारी वेदाचा मतितार्थ माझ्या तुकोबारायने काढला आणि मतितार्थ काढून जगाच्या समोर तो मांडला. काय सांगितलं? वेदामध्ये जे सांगितलंय तुकोबारायने एकाच अभंगामध्ये सांगून टाकलं. वेदांत बोलिला अर्थ इतुकाची साधीला विठोबाशी शरण जावे निज निष्ठे नाम गावे. तुकोबाराय म्हणले आम्ही वेदांचा धांडोळा घेतला
आणि वेदाचा मतितार्थ आणि त्याच्यातलं गुढ, त्याच्यातलं सार एवढंच काढलं. ते सार सांगितलं वेदाने बरेचशा गोष्टी सांगितल्या, पण बाकी थापट पसाऱ्यापेक्षा महत्वाची जी गोष्ट सांगितली ते एकच सांगितलं वेदाने, नाम घेतल्याशिवाय राहू नका. आणि हा वेदाचा अर्थ तुकोबाराने काढला. बर, 6 शास्त्र आहे, 6 शास्त्राचाही विचार तुकोबाराने केला. 6 शास्त्र धुंडल्याच्या नंतर, त्याचा धांडोळा घेतल्याच्या नंतर तुकोबाराने सांगितलं, सकळ शास्त्रांचा विचार अंती तुकाची निर्धार, विठोबाशी शरण जावे निज निष्ठे नाम गावे. विठोबाला शरण जावं आणि त्याचं मुखाने नाम घ्यावं हेच सांगितलंय. बर, 18 पुराण आहेत. 18 पुराणाचं काय मत आहे? तुकोबाराय म्हणले, 18 पुराणे सिद्धांत तुका म्हणे हाची हेत, विठोबाशी शरण जावे निज निष्ठे नाम गावे. निष्ठापूर्वक माझ्या भगवंताचं नाव घ्यावं, हाच वेद शास्त्र आणि पुराणांचा मतितार्थ तुकोबाराने काढला. बरं, तुकोबाराय हे जे मतितार्थ काढलाय याच्या अगोदरच्या संतांनी काढला का? हो, तोच काढला. चहुवेदी जाण साई शास्त्री कारण, 18 हरितिकाती, 18 पुराण हरितिकाती, 18 पुराण हरितिकाती. शास्त्री कारण 18 पुराण ऋषी गाते. माझ्या ज्ञानोबासारख्या थोर संतांनी सांगावं, भगवंताचं भजनच हे करतायत, तोच दुजोरा तुकोबारायने सकळ शास्त्राचं घेऊन सांगितला. बरं, तुकोबारायकडे निरीक्षण जर गात्याचं केलं, बारीक सारीक गोष्टीचा विचार तुकोबारायने केलाय. तुकोबाराय सर्वसाधारणपणे समाजाचं सुद्धा निरीक्षण करत असताना समाजाच्या स्वभावाचा विचार करताय तुकोबाराय. स्वभावाचा विचार करत असताना तुकोबारायने सांगितलं की काही माणसं अशी असतात त्यांचा स्वभाव सोडी नाही, बारीक सारी गोष्टीचं चिंतन आहे. आधी होता वाग्या दैव योग्य झाला पाया, त्याचा येळकोट राहीना मूळ स्वभाव जाई. स्वभावाचं वर्णन केलंय. काही जणांचा स्वभाव असा असतो ते पुढं आणल्याशिवाय राहतच नाही. महाराज, आपण रामायणाची भाविक मंडळी आहे, एखादा सूचक सांगायला बसला, प्रत्येक वेळेला जेथे असणार त्याला ती सवयच लागली. ते सांगितल्याशिवाय म्हणल्याशिवाय ते पुढे जातच नाही. कारण प्रत्येक वेळेला म्हणणार जेथे असणार तिथं असणार. काय लागलाय तो स्वभाव आहे. तसं माणसाला कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा स्वभाव लागलेला, त्याचा स्वभाव ठरलेला असतो. आमचे विष्णू महाराज स्वभाव ठरलेला, गाडीत बसल्या बसल्याच मांड्या पडू लागले, सवय लागली, स्वभाव तयार झाला. तसं तुकोबारायने स्वभावाचं वर्णन केलं. आधी होता वाग्या दैव योग्य झाला पाग्या, त्याचा स्वभाव येळकोट राहीना मूळ स्वभाव जाईना. त्या स्वभावाचं वर्णन करत असताना तुकोबारायने पुढचं उदाहरण दिलं. आधी होता ग्रामजूस,
मंत्रीपद मिळाले त्याशी, त्याचे पंचांग राहीना, त्याचा स्वभाव जाईना. गावामध्ये पोथी घेऊन पंचांग सांगत बसणारा भटजी बुवा, राजानं त्याच्यावर नजर टाकली आणि नजर टाकल्याच्या नंतर राजानं आपल्याकडे पद दिलं. त्याला पद दिल्याच्या नंतर त्यानं आपलं पंचांग बंद करून ठेवा का नाही? आता राजाचा मंत्री झाल्याच्या नंतर त्याच्याकडे काही कमी आहे का? नाही. पण राजाची आमसभा खास सभा झाली, ह्याच्यानंतर गावामध्ये पंचांग घेऊन लोकांचं भविष्य बघितल्याशिवाय राहायचा नाही. या स्वभावाचं तुकोबारायनं वर्णन केलं. तसं तुकोबाराय म्हणतात, माझा सुद्धा एक स्वभाव आहे. आधी होता संत संग, तुका झाला पांडुरंग. मी अगोदर संतांच्या संगतीमध्ये आलो, संतांच्या संगतीमध्ये आल्याच्या नंतर मी भजन केलं. मूळ स्वभावात मी भजन करणाराच, पण संतांच्या संगतीमध्ये भजनाला पुष्टी तुष्टी मिळाली. मी भजन केलं आणि भजनाचा एवढा अट्टास घेतला आणि तो माझा स्वभाव बनून गेला. माझे भजन राहीना, मूळ स्वभाव जाईना. एका स्वभावाचं जर माझे तुकोबाराय सविस्तरपणे 5-10 कडव्याच्या अभंगामध्ये वर्णन करत असतील, तर त्या तुकोबारायांना संतांचं वर्णन करणं, वेदांचं वर्णन करणं, शास्त्राचं वर्णन करणं, पुराणांचं वर्णन करणं तुकोबारायला शक्य आहे. पण त्या तुकोबारायला म्हटल्याच्या नंतर, ओ तुकोबाराय, तुम्ही संतांचं वर्णन करावं. त्यावेळेस तुकोबारायने मात्र तुकोबारायने त्या साधकाकडे पाहिलं, समोरच्याकडे, आणि म्हटलं, बाबा, बाकीच्यांचं वर्णन करणं हे माझ्या वाणीला सहज शक्य आहे. पण तुकोबाराय, तुम्ही जे वर्णन केलंय शब्दाच्या माध्यमातूनच केलंय. तुमच्याकडे शब्दाचा तुटवडा अजिबात नाही महाराज. सज्जन महाराज, शब्दाचा तुटवडा अजिबात नाही. आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने, शब्दाचीच शस्त्रे यज्ञ करू. आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने, शब्दरूपी धनाचा तोटा तुटवडा आमच्याकडे नाही. आणि भरपूर शब्दांचं भांडार असल्यामुळे शब्दाची वानवा नाही. पण तरी सुद्धा संतांचं वर्णन करणं हे शाब्दिकांचं काम नाही. संतांचा महिमा तो बहु दुर्गम. शब्दिकाचे काम नाही ते, शब्दिकाचे काम नाही ते, शब्दिकाचे काम नाही ते. संताचा महिमा तो बहु दुर्गम, शब्दाचे काम नाही ते, शब्दाचे काम नाही ते, शब्दाचे काम नाही. संता महिमा बहु दुर्लभ, शब्दिकाचे काम नाही ते, शब्दिकाचे काम नाही ते, शब्दिकाचे काम नाही ते. तुकोबारायांना विनवल्याच्या नंतर तुकोबारायाने स्पष्टपणे सांगितलं, माझ्याकडे शब्द संग्रह साठा भरपूर जरी असला, शब्दरूपी धनाचं भांडार जरी भरपूर असलं, तरी माझी वाणी संतांच्या समोर तोकडी पडते. संतांचं वर्णन करण्यास पुरता मी समर्थ नाही. माझ्या अगोदर झालेले जे ज्ञानोबाराय सारखे संत असतील, ते संत, त्यांचं काय वर्णन करावं आम्ही? काय वानो आता न पुरे ही वाणी, वर्णनच केल्या जाऊ शकत नाही. पण ज्या वर्णन करणं शक्य नसतं, त्यावेळेला माणसाने काय करावं?
या लागे आता स्तुती सांडोनी निवांता चरणी ठेवी जे माथा हेची भले. ज्या वेळेला वर्णन करणं शक्य नसतं त्यावेळेला भल्या भल्याने काय केलं, संतांच्या चरणावर दंडवतच घातला. माझ्या ज्ञानोबारायांच्या समोर ज्या वेळेला चांगदेव महाराजांना पत्र लिहिता आलं नाही त्यावेळेस वाघावर बसून हातात नागाचा साप घेऊन आलेले चांगदेव महाराज समोर चालविली जड भिंती हरली चांगयाची भ्रांती. ज्ञानोबारायला पाहिलं आणि वाघावर उतरले सपसेल चरणी लोटांगण घातलं. हेच तुकोबार आहे आज अभंगाच्या प्रथम चरण. काय वानो तन पेरे वनी काय वानो तन पेरे काय वानो पुरे तुकोबाराय म्हणतात काय वानो आता ही न पुरे वाणी मस्तक चरणी ठेवीतसे. संतांचं वर्णन करण्यासाठी माझी वाणी अपुरी आहे, ती वाणी मुकी झाली, वर्णन करण्यासारखं नाही. कारण संतांचा महिमा श्रेष्ठ आहे. आलिंगन घडे मोक्ष सायोजता जुडे ऐसा संताचा महिमा झाली बोलायाची सीमा. बोलण्याला सुद्धा जिथं सीमा पडते मर्यादा येते अशा प्रकारचा संतांचा महिमा असल्यामुळे काय वानो आता न पुरे ही वाणी न वर्णन करणं होत नाही. तसं साहेबांच्या बाबतीत सुद्धा म्हणावं लागेल काय वानो आता न पुरे ही वाणी मस्तक चरणी ठेवीतसे. का मस्तक त्यांच्या चरणावर ठेवावं. कारण बऱ्याच जणाला प्रश्न पडत असतो की राजकीय नेतृत्वाच्या समोर मस्तक झुकवण्यासारखं असतं काय. राजकारणी म्हणलं की समाजाचा बघण्याचा दृष्टिकोनच बदललेला असतो. पण काही नेतृत्व असे आपल्या महाराष्ट्रामध्ये होऊन गेले की त्यांच्या समोर मस्तक झुकवावंच लागतं. का त्यांनी प्रजेचा ज्या वेळेला सांभाळ केला ना तो सांभाळ करत असताना त्यांनी स्वतः मोठे न राहता ते मोठे असताना सुद्धा प्रजेचं पालन अशा पद्धतीनं केलं. ते पालन करत असताना त्याचा भाव तुकोबारायांनी वर्णन केलेला आहे. दया करणे जे पुत्राशी तेची दारा आणि दासी तुझी सारू ओळखावा देवते अशी काही नेतृत्व भारत देशामध्ये होऊन गेली की त्यांनी जगाचं कार्य करत असताना सामाजिक कार्य करत असताना आपल्या स्वहिताचा कधी विचार केला नाही. नाही तर स्वार्थी माणसं कमी आहेत का. काही ना तर स्वार्थ कळतच नाही. आणि
काही स्वार्थानं भरपटून गेलेले आहेत. ज्ञानोबा वर्णन करत असताना सांगतात स्वार्थी काही जात असे त्याला स्वार्थही कळत नाही प्रार्थही कळत नाही. पतंगाचं उदाहरण देत असताना ज्ञानोबा सांगतात पतंग नावाचा किडा दिव्यावर बसतो, पण दिव्यावर बसत असताना दिव्यावर उडी टाकली की स्वतःचे पंख खाक होतात. स्वार्थ कळाला का नाही. आणि पंखानं जळत असताना ती ज्योत विझवतो. आता चालू कीर्तनाला लाईट गेली की कसं, तसं घरामध्ये प्रकाशमान असणाऱ्या घरामध्ये जर अंधार झाला की त्या घरामध्ये काही दिसत नाही. म्हणजे स्वतःच्या स्वार्थाचाही विचार नाही आणि परार्थाचा सुद्धा विचार नाही अशी काही माणसं समाजामध्ये असतात. तशा काही राजकारण्याने स्वतःचाही विचार केला नाही आणि जगाचंही भलं केलं नाही, वाऱ्यावरच. पण काही जणांनी नुसत्या स्वार्थाचाच विचार केला. जगाची दाढी जळाली जळू द्या, पण आपली पिढी पेटली पाहिजे असे आहेत. रस्ते खराब राहिले तर राहू जा, पण आपल्या बिल्डिंग मात्र चकाचक झाल्या पाहिजेत. लोकांचे कंबर टेका जायला येता जाता त्याच्याशी काही घेणं देत नाही, पण आपल्या बंगल्याकडे असं बघताना लोकांची टोपी पडली पाहिजे. बस याला काय म्हणायचं, स्वार्थी जीवन. हे सुद्धा काही लोकांनी केलं. पण काही नेते असे आहेत त्यांनी जगाचं कल्याण करत असताना कधी स्वार्थाचा विचार केला नाही. अखंड समाजासाठी झिजले. त्यामधलंच एक नेतृत्व म्हणजे आदरणीय मुंडे साहेब आहेत. विठाला बर, ही व्यक्ती वारकरी घराण्याच्या मुशीत तयार झालेली होती. ज्यांच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे असे पांडुरंगरावजी मुंडे, आणि पवित्र कुश ज्या मातेची आहे ती लिंबाबाई आईसाहेब यांच्या कुशीमध्ये आज जन्मलेले रत्न आहे. लहानपणी आपल्या पित्याचं बोट धरून भगवान बाबाच्या कीर्तनाला जाणारे साहेब आहेत. आणि जी माणसं कीर्तन ऐकतात ती बिघडत आणि तमाशे बघतात ती भरण्याची माता, भरण्याचा पिता, भरण्याची माता, भरण्याचा पिता, भरण्याची माता, भरण्याचा पिता, असं रत्न जन्माला येण्यासाठी आई वडिलांची पुण्याची लागते. आणि धन्य त्याचा, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रिलोक्याचा.
त्रिलोक्याचा दाता आमच्या सावता महाराजांनी साठवला. पण मुंडे साहेबांनी सुद्धा वयाच्या 14व्या वर्षी आळंदी ते पंढरपूर ही वारी 14 वर्षाच्या असताना, म्हणजे वय वर्ष 14, इयत्ता 8वीचा वर्ग, 8वीचं लेकरू डोळ्यासमोर आला. 14 वर्षाच्या वयामध्ये आळंदी पासून पंढरपूर पर्यंत गाडीत बसून नाही, पायी चालत चालत ज्ञानोबा तुकारामच्या गजरामध्ये वारी केली. असं वारकरी रत्न मुंडे साहेब आहेत. आणि तीच पुण्य पुढं फळाला आली. म्हणून तर पांडुरंगाचा महाभिषेक करण्याची संधी सुद्धा त्यांना लाभली. म्हणून असे साहेब, त्यांचं वर्णन त्या ठिकाणी वाणीनं करायचं. जेवढं करता येईल आपल्याला कीर्तनाच्या माध्यमातून ते करणारच आहोत आपण. पण संतांचं रूपक करून घेतलेला अभंग असल्यामुळे दोन्ही पद्धतीनं चालायचं आहे. संतांचं वर्णन कसं आहे, वाणीच्या पलीकडचं आहे. पण संत आपल्या घरी येण्यासाठी किंवा आपल्या गावामध्ये येण्यासाठी मुळामध्ये संत ओळखणं फार कठीण असतं महाराज. जर संत ओळखायला आले असते सुरुवातीला, तर ज्ञानोबारायांना आज या वर्षीचा अनुभव सांगतो मी. ज्ञानोबारायांच्या दर्शनामध्ये लागल्याच्या नंतर आम्हाला 12 तास लागले दर्शन करण्यासाठी. आणि ते ज्ञानोबाराय हयातीत असताना लोकांनी शेण मारलं. म्हणजे हयातीत जोपर्यंत आहे तोपर्यंत संत कळत नाही, कळतच नाही संत. आपल्या परिसरामध्ये बघा, नथुराम बाबा होऊन गेले. नथुराम बाबा आहे तोपर्यंत जाणकारांना कळाले, पण सगळ्या समाजाला कळाले का नाही. साधा माणूस, महाराज यायचा म्हणजे टाकाटक, आणि नथुराम बाबा यायचे म्हणजे साध्या बोळे विभूती. विभूती खऱ्या अर्थानं कळत नसतात, तसं संत कळत नसतात. आणि हे संत ज्या वेळेला आपल्याकडे येत असतात त्यावेळेला आपला भाग्योदय समजायचा असतो खऱ्या अर्थानं. एक वेळेला राजा दशरथाच्या घरी संत आले. कोण? विश्वामित्र महाराज. विश्वामित्र महाराज ज्यावेळेस येतात त्यावेळेस राजा दशरथाच्या मुखातले उद्गार आहेत, धन्य भाग्याचे आजी आम्ही, धन्य भाग्याची अयोध्येची भूमी, जे कृपेने आले ती तुम्ही, जे जपत पान भेटा. माझ्या अयोध्येमध्ये तुम्ही आलात महाराज. या अयोध्या नरेशाच्या राजदरबारामध्ये आलेले आहात. पण आज माझे भाग्य काय फळाला आलं, जे जप तप अनुष्ठान करून सुद्धा प्राप्त होत नाहीत असे संत तुम्ही आला. त्यामुळे ही संतांच्या चरणाची जोड मला लाभली. तुम्ही आलात ना महाराज. तुमचं काय थोरपण आहे हो, किती मोठेपण आहे तुमचं. गायत्री मंत्राचा तुम्ही उच्चार केला, प्रतिसृष्टी निर्माण केली. एवढं मोठेपण असताना सुद्धा ते मोठेपणा विसरून तुम्ही माझ्यासारख्या राजा दशरथाकडे आलात. राजा दशरथाला खंत होती, मी कमी आहे कुठेतरी. का? कारण माझ्याकडून एक ब्राह्मणाची हत्या घडलेली आहे. या गोष्टीमुळे राजा दशरथजी कमी स्वतःला मानून घेत आहे. का? ज्या वेळेला वनामध्ये गेले राजा दशरथजी त्यावेळेला लपून बसलेले राजा दशरथ आणि श्रावण बाळा येतो. कमंडलू बुडवतो. बुडवल्याबरोबर बुड बुड कमंडलूच्या नादी दोन्ही उठीला जळ सन्निधी.
दशरथ केवळ शब्दवेदी बाणे श्रावण विंदिला. शब्दवेदी बाण सोडला आणि बाणाबरोबर श्रावण मारला. तो बाण लागल्याबरोबर घाव लागता संपूर्ण काय बोलिला श्रावण कोण्या सभाग्याचा राम स्मरण करीतसे शर आला तो आला धावुनी काळ विवळला श्रावण बाळ आई गे दीर्घ फोडून हाकू तो जाऊन पडला झोप. ए राजाच्या श्रवणी करुणावाणी हृदयाचे झाले पाणी. राजाच्या कानावर तो शब्द आला आणि आल्याबरोबर राजाच्या हृदयाचं पाणी झालं आणि राजा श्रावणाच्या जवळ आला. आल्याच्या नंतर श्रावणाने सांगितलं बाबा राजा होऊन इथे घडलंय पण एक विनंती आहे रे. काय विनंती आहे? मम माता रे आई बाप तानलेले थरू खाली असती बैसले काळीज त्यांचे पाडून का वेगे ते येतील माझ्या वाके आहेत अंग ते दोन्ही दुर्वार्ता फोडू नकाई ही विनंती तुमच्या पायी मम माघारी करा तुम्ही सांभाळ होऊया श्रावण बाळ. राजा धाय मोकळून रडला. अरे तुझ्यासारख्या पित्र वचनी असणाऱ्या मुलाचा माझ्याकडून घात झालाय. हे शल्य राजा दशरथाच्या मनात तेव्हा पण होत. त्यावेळेस राजा दशरथाला वाटलं एवढा थोर मोठा परिसरूपी असणारा प्रतिसृष्टी दात्रा विश्वामित्र माझ्याकडे आलाय माझ्यासारख्या लोखंडाचं सोनं करण्यासाठी. पण आपला मोठेपणा विसरून अभंगाच्या दिती हरी
तसंच असतात मोठी माणसं. कारण देव जवळ करायचा असेल, जनता जनार्दन जवळ करायचा असेल तर इतुपती अवघी विसरिजे, थोरपण परा सांडिजे. जे जगा धाकुटे होईजे, ते जवळी कमाजी. बरोबर आहे सांगतात की जगाच्या समोर धाकटच बनलं पाहिजे. मुंडे साहेब तरी काय करायचं, आज गावचा सरपंच झाला तर फॉर्च्युनर मध्ये फिरतोय. पण जनसंघ, या जनसंघापासून सुरुवात झालेला बीजेपी हा पक्ष वाढवण्यासाठी मुंडे साहेबांनी किती लहानपण घेतलं. दुचाकी सायकल, मोटरसायकल सुद्धा नव्हती. मोटरसायकलवर फिरून गावागावामध्ये भाजपाचा प्रचार करणारा राष्ट्रीय लेवलचा नेता ते ग्राम लेवलचा नेता इथपर्यंत काम केलं. म्हणजे थोरी व सांडिली आपुली परिशे, नेने शिव कैसे लोखंडाशी. गाडीच्या खाली उतरून आपण कसं चालत जाऊ लोकांमध्ये असं नाही. मोठमोठ्या बंगल्यामध्ये राहणारे साहेब पण गोरगरिबाच्या झोपडीमध्ये शिरून त्यांच्या ताटाला ताट लावून त्यांच्या ताटातली चटणी भाकरी खाणं, याचं नाव मोठेपणा विसरून जीवन जगणारं नेतृत्व होतं. आणि परिसाचं काम तेच आहे. लोहाचे कणक होय हे सामर्थ्य परिशीच आहे, कामृतही जीवित लाहे अमृत सिद्धी. लोखंडाचं सोनं करण्याची ताकद त्या परिसामध्ये असते. त्याच्याही पेक्षा मोठं काम संतांचं असतं. कारण एके ठिकाणी तुकोबाराय म्हणतात, लोह परिसाची नसावी उपमा. लोह आणि परिसाची उपमा संताला देता येत नाही. जसं परिस लोखंडाला त्याचं जीवन बदलून टाकण्यासाठी परिस प्रयत्न करत असतो, तसं संतांचं कार्य आहे. आणि या समाजामध्ये हे संत कार्य करत असताना फक्त कार्य करण्याचा उद्देश एकच असतो, या जगाचं जे अहित व्हायला लागलेलं आहे, या हितापासून काढून त्यांना कल्याणाच्या मार्गावर जोडणं. बुडत सजे न देखवे तसे जन न देखवे डोळा, हे तो कळवळा मनोनिया. संतांच्या ठिकाणी कळवळा असतो आणि तो कळवळा या करता की जग बुडायला लागलेला आहे, या बुडत्या जगाला सन्मार्गावर लावावं यासाठी वाटेल ते कष्ट झाले तरी
चालतील. म्हणून जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह स्पष्ट वीती परोपकारे देह स्पष्ट वीती जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती जगाच्या जगाचं कल्याण व्हावं यासाठी उद्देश डोळ्यासमोर ठेवून आपल्या देहाला कष्ट नारे संत असतात. चंदनाप्रमाणे आपला देह झिजवून या समाजाचं कल्याण व्हावं अशी संतांच्या मनाच्या ठिकाणची तयारी असते. तन मन धन सर्वस्व अर्पण करत असतात. तन शरीराला किती कष्ट झाले, देहाला झिजवलं संतांनी. धन तुम्ही म्हणाल तुकोबारायासारखी श्रीमंती नव्हती. महाजनकीचं पद असणारे तुकोबाराय आपल्या वाट्याची सर्व कर्ज खते कर्जाची जर वसुली केली असती तर तुकोबारायासारखा श्रीमंत माणूस नसता. पण धनही अर्पण केलं आणि तन सुद्धा किती कष्टवलं संतांनी. राष्ट्रसंत भगवान बाबाचा थोडासा विचार करा. बाबा ज्यावेळेस बाबावर प्रसंग निर्माण झाला, वैशाख शुद्ध एकादशीचा दिवस आहे. भगवान बाबा नारायणगडावर आहे आणि काही गुंड माणसांनी कारस्थान रचलं. कारण प्रत्येकाला खुर्ची असते, खुर्ची हवी असते. तसं महाराजांना गादीची सुद्धा लालसा असते. काही माणसाला गादीची लालसा आहे आणि या गादीच्या लालसेपोटी हा भगवान जर गादीवर बसला तर संपूर्ण नारायणगडाची सूत्र भगवानच्या म्हणण्यानुसार हलायला लागतील भगवान बाबाच्या. म्हणून गादीपासून कसा दूर लोटता येईल यासाठी कुभांड रचण्याचा कार्यक्रम त्या गावामध्ये गडावर रचण्यात आला. एकादशीच्या दिवशी वैशाख शुद्ध एकादशीच्या दिवशी कीर्तन झालं बाबाच्या गडावर. रात्री हरी जागर झाला आणि पहाटेच्या वेळेला काही कारस्थानी लोकांनी त्याच गडावर असणारी एक महिला भगिनी, त्या महिलेची चोळी बाबा आंघोळ करण्यासाठी निघून गेलेली असताना गादीच्या खाली आणून ठेवली आणि वर दुसऱ्या मजल्यावर गडाच्या झोपलेले माणिक बाबाला उठून बोलावून आणलं आणि सांगितलं, माणिक बाबा काय सारखं भगा 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 म्हणता, माझा भगा म्हणायच्या तरी लायकीचा राहिला का होतो. आज बघा तुमच्या भाग्यानं काय केलंय. लोक इथपर्यंत खालच्या तराला गेले आणि सांगितलं काय केलं माझ्या भगवाननं. असं म्हटल्याच्या नंतर त्यांनी माणिक बाबाला जिन्यावरून खाली आणलं आणि खाली आणून दाखवलं, बघा ह्या गादीच्या खाली चोळी एका महिलेची सापडलेली आहे. जे भगवान बाबा निष्कलंक आहे, त्यांच्या चारित्र्यावर शिंतोडी उडवण्याचा कार्यक्रम केला पण फरक पडला नाही. जन्मते निप्रसंगे स्त्री ते शिवने अंगे ते दुनिया जन्मा गवे सोवळे किजे. भगवान बाबाचं चारित्र्यच असं होतं, जन्मलं त्याच वेळेला त्या ठिकाणी माझ्या हनुमंतरायाला जसा आईचा स्पर्श त्यानंतर परस्त्रीचा स्पर्श नाही, तशा प्रकारे
आईचा स्पर्श त्यानंतर बाबाला कधी स्पर्श झाला नव्हता. एवढं निष्कलंकित असणारं जीवन आळ घेतल्याबरोबर बाबा नारायणगडाच्या खाली उतरले. पकाल डोह लिंबाखंबाच्या बाजूला गेले. त्या खांब्यामधून आडकिता घेतला सुपारी कार्याच्या निमित्ताने आणि त्या सिंधी वनामध्ये जाऊन बाबाने आपलं जननेंद्रिय शरीराच्या बाजूला करून टाकलं. त्याची प्रचिती काय आली? तुळशी उगवल्या काय ते जीवन असलं महाराज. इथं टाचणी जर टोचली शरीराला, नवे नवे काटा मोडला माणसाला, किती वेदना होता तो. इतक्या वेदना होत असतात. शरीराचा भागच ज्या वेळेला बाजूला काढला जातो किती दुःख झालं असेल. तेवढं सहन करत असतात. देह कष्ट भीती परोपकारे, परोपकारासाठी देह खर्च करत असतात. नाहीतरी संभाजीराजांचं जन्म जीवन बघा ना. धर्म ज्यावेळेस टिकवायचा आहे, धर्म सांभाळायचा आहे. देव देश धर्मा पायी प्राण घेतल हाती. आपला देश सांभाळायचा असेल, आपला धर्म सांभाळायचा असेल तर, अरे देवाचं कार्य करायचं असेल तर त्यांना काहीच कळत नसतं महाराज. संपूर्ण जी जवान माझ्या शंभूराजाची औरंगजेबाच्या समोर सुद्धा कधी चुकली नाही. ती शब्द पडू देत नव्हती. तावडीमध्ये जखडलेला सिंह जरी असला शंभूराजा तरी औरंगजेबाच्या शब्दाला शब्द तोडीस तोड उत्तर देत होता. त्यावेळेला माणसे बोलून शंभूराजाची जीभ पकडीमध्ये पकडली, बाहेर काढली आणि एखादा वृक्षाचा भाग कापून काढावा तशी वाचाच माझ्या शंभूराजाची कापून काढली. किती वेदना झाली असेल त्या देहाला. एवढंच नव्हे, लाल बुंद तप्त असणाऱ्या सळ्या रसरशीत डोळ्यासमोर चित्र जरी नुसतं आणलं, डोळ्यामध्ये मातीचा कण गेला तर किती वेदना होतात महाराज. एखादा खडा पडावा डोळ्यामध्ये किती त्रास होतो. पण रसरस्त्या लाल बुंद झालेल्या सळ्या आणल्या गेल्या डोळ्यासमोर. धरलं गेलं शंभूराजांना, डांबलेलं होतच, मस्तक असं दाबून धरल्या गेलं आणि त्या दोन सळ्या चर करत शंभूराजांच्या डोळ्यामध्ये ज्यावेळेस घातल्या गेल्या किती वेदना झाल्या असतील. देह कष्टविती परोपकारे. नवे नवे अंगावरच संपूर्ण कातडी चिरून काढली. एक एक भाग शरीराचा कापून काढला आणि अंगावर मिठाचं पाणी टाकण्यात आलं. एवढं जर एखादा राजा, एखादा संत या देशासाठी करत असेल तर जगाच्या कल्याणासाठी देह कष्टवतात. याच्यापेक्षा काय भोगायचं असतं. म्हणून जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे. ज्यावेळेला साहेब गृहमंत्री पदावर होते त्यावेळेस मुंबईमध्ये गुंडांची संख्या खूप होती. दाऊद सारखा महागुंड मुंबईमध्ये होता. मग ही गुंडगिरी बंद करण्यासाठी साहेबांना काही कमी त्रास झाला असेल का? ज्या माणसाला समोर यायचं असतंय त्यावेळेला त्या गुंडांना, आज अगोदरचे गृहमंत्री होते साहेबांच्या अगोदरचे, त्यावेळेला
समोरून गोळ्या झाडायचे गुंड आणि पोलिसांनी फक्त नळ्याच हाणायच्या. गोली का जवाब नलिशा अशी परिस्थिती होती. समोरून गोळ्या जरी घातल्या तरी आपल्याला गोळी घालायचा अधिकार पोलिसांना नव्हता. पोलिसाच्या कमरेला पिस्तूल होते, फक्त शोभेची वस्तू म्हणून वापरण्याचा अधिकार नव्हता. पण साहेब गृहमंत्री पदावर गेल्याच्या नंतर सांगितलं, अरे आता बस झालं, गोली का जवाब नलिशे नाही, गोली का जवाब गोलीशे. आणि तेव्हापासून दाऊद सारख्याला सुद्धा या महाराष्ट्रामधून पळता भुई थोडी झाली आणि काढता पाय घ्यावा लागला. म्हणून त्यावेळेला त्यांच्या कुटुंबावर संकट आलं, त्यांच्या जीवावर बेतलं, पण तरी सुद्धा साहेब पाठीमागे हटले नाही. देह कष्टविती परोपकारे, जगाच्या कल्याणासाठी हे सर्व केलं. आणि त्याही पुढं हे करत असताना संतांमध्ये एक गुण असतो दयेचा. प्राण्याबद्दल अभंगाच्या 4थ्या भूताची दया भांडवे भूताची दया हे भांडवल संता, आपुली ममता नाही देही. संतांच्या ठिकाणी दया हा महत्वाचा गुण असतो. आणि दया कुठं असते? दया जिथं असते ना, दयेचा जर विचार केला, दया धर्म का मूल हे, धर्माचं जर मूळ कोणतं असेल तर दया आहे. म्हणून दया ही प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये असायला पाहिजे. संतांच्या अंतःकरणामध्ये ती ओतप्रोत भरलेली आहे. किती संत दयाळ दयाळ अंतरी होता ती प्रेमळ, शरणालिया सिपाठी पाती कृपा दृष्टी. जे दयेचे सागर दयावंत अंतरी असे संत असतात. आणि ती दया जिथं असते ना, मग तिथं धर्माचं मूळ तर आहेच, पण तो धर्म तिथंच टिकून राहतो. दया ते ते धर्म ते ते सुखागमू, सुखी पुरुषोत्तमो असे जैसा. म्हणून भूतांच्या ठिकाणी प्राण्याकडे प्राण्यांचं प्रेम, प्राण्याविषयी दया संत भूत दया गाई पशुचे पालन, तानेल्या जीवन कोणा माझी
उत्तमची गती तो एक पावेल. हे जर करत असेल तर माणसाला उत्तम गती प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून भूताची दया आहे भांडवल संता. किती दया असावी. दया आपल्याकडे असते महाराज, दया असते, पण आमच्याकडचं ताक सुद्धा आपण देत नाही. आमचं जेवण झाल्याच्या नंतर उरलं तर दुसऱ्या दिवशी शिळ ताक आपण लोकांना देतो. लोकांविषयी दया अजिबात नाही. दातृत्व सुद्धा आमच्याकडे नाही. पण ती दया केव्हा शोभून दिसते. दुःखाच्या वेळेला जर लोकांवर दया दाखवत असू ना, त्यावेळेला ती दया. माहूरगडावरची अनुसया माता, अनुसया मातेची दया अशी होती. दुष्काळामध्ये सकाळी साळी पेरीत जायच्या. पतिवर्तीच्या सामर्थ्यामुळे दुपारी त्या साळी कापीत आणायच्या, काढायच्या आणि सगळ्या ब्राह्मणालाच नव्हे पशु पक्ष्यांना सुद्धा तृप्त करायचं. तिचं नाव दया. असाच दुष्काळ पडला रघुकुलामध्ये एकदा. आणि दातृत्ववान असणारा न्यायी राजा शिबी राजा दुष्काळ पडल्याच्या नंतर सगळे लोक आशेनं पाहू लागले की आता दुष्काळात प्रजेचं रक्षण कसा करतो. आपली संपूर्ण तिजोरी खाली केली आणि सर्व याचकांना तृप्ती दिली. त्यावेळेला सगळे लोक पृथ्वीवरचे म्हणू लागले आपण कुठंच उपाशी मारणार नाहीत, न्यायी शिबिराजाकडे जाऊया. त्यावेळेला ते दातृत्व पाहण्यासाठी अग्निदेवता आणि वायुदेवता यांनी प्रयत्नपूर्वक भैर ससाना आणि कबुतराचं रूप धारण करून कबूतर न्यायी शिबिराजाच्या जवळ येऊन बसलं. त्यावेळेला शिबिराजाकडे केविलवाण्या नजरेनं पाहत त्यांनी म्हटलं महाराज माझा जीव वाचवा. बैर ससाना पाठीमागे लागलाय. तर त्यावेळेला बैर ससानाला सांगितलं बाबा अरे तुझं पोट भरण्यासाठी याचा जीव घेऊ नको, माझ्या शरीराचं मांस काढून देईल. आणि शेवटी मांडीच्या मांसाचा लचका काढून ठेवला, शरीरातील मांसलवा काढून ठेवला. पण पारज वजना एवढं बरं ना. त्यावेळेला स्वतः पारड्यामध्ये बसला. दुसऱ्याच्या विषयी असणारी अंतरात्म्यातली ही दया आहे. कारण धन्य ते संसारी दयावत जे अंतरी, येथे उपकारासाठी विठोबा. भूतांची दया हे भांडवल संता, आपुली ममता नाही दे. थोरी वसांडिले आपुली परिशे, नेने शिव कैसे लोखंडाशी. अशा प्रकारे संतांची गुण, संतांचं वर्णन केलेलंच आहे. काय वाणू म्हणतायत पण तरी वर्णन करतात का. वर्णन केल्याच्या नंतर फायदा आहे. जेत वाचा विसावे ते साधू कथा. साधूची कथा संतांचं वर्णन केल्याच्या नंतर वाणीला विसावा मिळत असतो आणि देवालाही आपण आवडत होतो. तेही प्राणापर होते, आवडती जे निरोते, जे भक्त चरित्राते प्रशंसिते. म्हणून संतांचं चरित्र वर्णन केलं पाहिजे. मग हे संत कसे बोलतात तर त्या संतांच्या बोलण्यामध्ये अमृताची वाणी स्त्रवत असते. आणि अमृत दुसऱ्याचं सुख पाहिल्याच्या नंतर आपल्या पोटात दुःख होतं. पण संतांचं तसं नाही. दुसऱ्याचं सुख पाहून यांना आनंदाच्या लाटा येत असतात. अभंगाच्या शेवटच्या
यावे या सुखे अमृत हे मुखे स्रवतसे थोरी व सांडिले आपुली परिसे नेने शिव कैसे लोखंडाशी यथामत यथावकाश अभंगावर बोलण्याचा प्रयत्न केला. वेळी वाकडी सेवा भगवंताच्या चरणी समर्पित ज्या लोकनेत्यांच्या निमित्तानं आपण सर्वजण एकत्रित आलो. संपूर्ण महाराष्ट्राची मूस ज्यांनी बांधून ठेवण्याचा प्रयत्न केला त्यांच्या या जन्मदिनानिमित्त आपण सर्वांनी एकोप्यानं राहण्याचा, त्यांनी जसे संघटन मजबूत केलं होतं आपणही संघटनेमध्ये राहूया असा मानस या ठिकाणी व्यक्त करूया. कारण त्यांनी दिलेला खूप मोलाचा संदेश आहे. उठणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही, हा मुंडे साहेबांचा बाणा आहे. आणि उठणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही आणि कुणा पुढे झुकणार सुद्धा नाही. कारण जे चुकीचं आहे तिथे झुकायचं सुद्धा नाही. हा झुकेल आमची मान पण साधू संतांच्या समोरच झुकेल, आमच्या दैवताच्या समोरच झुकेल. कारण जेथे दिव्यत्वाची प्रचिती तेथे माझी कर जुळती. जिथं दिव्यत्व नसेल, दिव्यता नसेल तिथं का आम्ही झुकायचं. कारण मुंडे साहेब म्हणायचे, अरे मी ज्या वेळेला भाजपामध्ये एकमेव असा नेता होता की सभेला गर्दी खेचून आणणारा. त्यांची सभा असली तुडुंब, आताही लोक मावायचे नाहीत आणि बाहेर सुद्धा मंडपाच्या मावायचे नाहीत. त्यावेळेला माझ्या मुंडे साहेबाचा संदेश होता, मी जरी पोहोचत नसेल तर तुमच्यापर्यंत माझा आवाज पोहोचतो. हा आवाज आता कधी मिटणारा नाही. कारण जी मोठी माणसं असतात ती जरी आपल्यातून निघून गेली असली तरी ती कीर्ती रूपानं त्यांचा सुगंध हा दरवळत असतो आणि हा तेवत ठेवण्याचं काम आपल्या गावानं केलंय समजतं आहे का नाही. कारण आजकाल आई वडिलांची पुण्यतिथी कोणी करायला तयार नाही. पण साहेब कुठले बीड जिल्ह्यातले, पण तरीही आपण त्यांचं कर्तृत्व नेतृत्व हे आपल्याला बाहुलं असल्यामुळे आपण देवत्वाची जागा त्यांना आपल्या घरामध्ये दिली. मंदिरावर त्यांचे जागोजाग फोटो लागले. नवे नवे घर झोपडीचं जरी असलं तरी झोपडीत देवाबरोबर आम्ही साहेबांचा फोटो लावला. हे त्यांच्या कर्तृत्वानं सिद्ध केलं आणि हेच शेवटपर्यंत आपल्या घरातच नाही प्रत्येकाच्या हृदयावर ज्यांनी स्थान निर्माण केलंय त्या मुंडे साहेबांची जयंती तुम्ही सर्व ग्रामस्थांनी केली. सर्वांना खूप खूप धन्यवाद. आमचे हरिभक्तीपरायण भास्कर महाराज रामायणाचार्य समोर बसले, त्यांच्याही दर्शनाचा योग आला. रामायणाचार्य आमचे सज्जन महाराज फजे आहेत, माझ्यासोबत आलेले गुट्टे महाराज आहेत आणि ऑनलाईनच्या माध्यमामधून महाराष्ट्रभर जी रामायणाची दररोज नित्य लोकांना सेवा घडवतात आमचे प्राध्यापक हरिभक्तीपरायण गडदे सर सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. तुम्ही समस्त ग्रामस्थ मंडळी, आमच्या अंकुशवानाचा फोन सतत त्या ठिकाणी आला. गणेश भाऊची मनाच्या ठिकाणी असणारी तळमळ आणि या सर्वांच्या तळमळीतून तुम्हा सगळ्या श्रोत्यांचं दर्शन सुयोग आहे. विष्णू महाराजांचं गोड वादन आहे. उद्धव महाराज असतील, आमचे दादाराव महाराज असतील, आसाराम महाराज असतील, या सर्व मंडळीचा दर्शनाचा सुयोग साहेबांच्या निमित्तानं जयंतीच्या निमित्तानं आला. सर्वांना कोटी कोटी धन्यवाद. वाणीला पूर्णविराम. ज्ञानेश्वर बावली